नमो फलसिद्धाय। श्री सिद्धेश्वर महात्मा अध्याय 7। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुनाथाय नमः। श्री सिद्धेश्वराय नमः। पूर्व अध्यायी कथन। स्वामी अरण्य सेवन पलसछाये कृपाघन। स्वामी राहिले हो ध्यानस्थ, श्रोते व्हावे सावधान। ऐका प्रभूचे आख्यान, जेणे होतसे कल्याण। ती कथा परिसाहो सदा संतुष्ट मनी। स्वामी पूर्ण ब्रह्मज्ञानी, अज्ञाना मार्ग दाऊनी। स्वामी निवांत राहिले, काळ काही अतिक्रमला। गोप आले त्या स्थानाला, अरण्यात वास केला। तृण वृक्ष पाहून या चांगेश्वरापासी सकळ राहिले ते हो गोपाळ। स्थान पाहून निर्मळ आश्रम करूनी राहिले। अरण्या माझी ते गायी, गोप चारिती ते ठाई। जेथे स्वामी तो गोसावी, धेनू आल्या त्या वनाहो। कपिला धेनू स्वामी पाशी, गेली धावूनी त्वरेसी। केले नमन त्यासी, केली प्रदक्षिणा तिने। नेत्रोदके हो करून, केले पाद प्रक्षालन। अभिषेके दुग्ध करून, प्रेमे केले धेनूने हो। भक्ती पशुची पाहून, संतोषले कृपागण। प्रेमे केले स्तनपान, भक्तिस्तव प्रभुराये। भक्तिप्रिय प्रभो प्रती, भक्तापाशी कृपामूर्ती। जाती कुळ कृपामूर्ती, न पाहे त्या भक्तिप्रिय। विद्या गुण तो न पाहे, त्या ते भक्तिप्रिय आहे। राजा रंक सम पाहे, ऐसा प्रभो स्वामी तो हो। जे का गर्वाने डुलती, आम्ही श्रेष्ठ म्हणविती। भुलले ते मंदमती, स्वामी त्या पाशी नाही। वेदशास्त्रे पढिनिला, अति गर्वाने फुंजला। वर्मत प्राणी तो चुकला, गर्वे केली नागवन। गर्वे नागविले फार, मोठे मोठे ऋषीश्वर। तेथे मनुष्य पामर, याची गणना ते काही। प्रभो प्रीती भक्ती विन, प्रिय नसे दुजे जान। पशु पक्षी जातीहीन, केले पावन प्रभोने। पशुची भक्ती पाहून, केले प्रभूने स्तनपान। स्वामी भक्ताचे स्वाधीन, भक्ता स्वाधीन वर्ततो। बाळ लागले जन्नीस्तनी, तैसा स्वामी मोक्षदानी। अति प्रेमे हो करुणी, केले पय पान तेने। ब्रह्मांडाचे राज्य व मन, मानी स्वामी परिपूर्ण। भक्ती गायीची पाहून, वत्सवत झाला प्राज्ञ। स्वामी प्रति हो नमून, धेनू गेली आपुल्या स्थानी। स्वामी बैसले हो ध्यानी, स्वस्त आपुल्या स्थानी। नित्य धेनुती येऊन, करी प्रभो ते नमन। नेत्रोदके करून, करी पूजन स्वामीचे। प्रभो प्रतिस्तनी लावी, पय पान हो करवी। धन्य धन्य पशु देई, धन्य भक्ती त्या धेनूची। पूर्व भाग्य तिचे थोर, म्हणून एवढा प्रकार। प्रभो स्वामी योगेश्वर, गेले वसत्या धेनूने। पाहिल्यापेक्षा अधिक दशगुणी, दूध देतो गोवळ्या लागुनी। आश्चर्य करती मनी, गोपा नवल वाटले। गोप वदे त्या पुत्राला, जन्म माझा हारे गेला। ऐसे दुग्ध म्या धेनूला, नाही पाहिले कोठेही। पुत्र वदे अहो ताता, देव पावला हो आता। दारिद्र्याची नसे वार्ता, झाले कल्याण आपुले। असे झाले हो भाषण, रात्र गेली अतिक्रमून। प्राप्त समय जाणून, धेनू नेली वना प्रती। धेनू खिल्लारे मिळाले, गोप बाळ एकवटले। वृक्ष छायेसी बैसले, शिदोऱ्या त्यांनी काढिल्या। आला माध्यामी तरणी, बाळ बैसले भोजनी। भोजन त्यांनी हो करुणी, बाळ क्रीडा आरंभिली। धेनू बैसल्या त्या छायेते, गोप करती नृत्याते। कोणी निद्रस छायेते, गोप झाले ते स्थानी। कपिलीने हो पाहून, निघाली त्वरे हो तेथून। स्वामीपशी हो येऊन, केले नमन प्रभो ते। गोप बाळ धेनू मागे, गेला अति लाग वेगे। म्हणे नित्य या हो मार्गे, धेनू कोठे जाते पाहू। गेला तातडीने धावून, स्वामी आश्रमा लागून। पाहिला तो तपोधन, धेनू स्तनपान करिता। केले साष्टांग नमन, जाऊन धरिले चरण। सेविता झाला प्रेमे करून, म्हणे कृतार्थ झालो मी। कोण कोटील आहा हो, तुम्ही का या अरण्यी हो। स्वामी राया तुम्हा का हो, घोर अरण्यवास हा। स्वामी राव बाळा प्रती, बोलले ते गुरुमूर्ती। आमची अरण्य वस्ती आम्हा प्रिय हे अरण्य। आता तू एक करी रे, आपुले आश्रमा जाई रे। आम्ही येतो आहो रे, नको प्रगट करू मान। तुझे होईल कल्याण, तू ते न बाधी रे विघ्न। झाले माझे दर्शन, निर्भय तू झालासी रे। प्रभू राये काय केले, शेण गायीचे घेतले। गोपवस्त्री हो बांधिले, केले मार्गस्थ बाळा ते। मार्गी येता त्या बाळाने, ग्रंथी पाहिली सोडून। म्हणे हे तो आहे शेण, दिधले मार्गी टाकून या। अस्तमान झाला म्हणून, गोप गेले आपल्या स्थानी। रात्र गेली ती क्रमुनी, दिनमान उगवला। वस्त्राप्रती गोमय किंचित सुवर्ण पाहिले त्यात ते।
गोप आश्चर्य झाले करीते म्हणती अगम्य करणी. गोप बाळ सुज्ञ होता म्हणे स्वामी पूर्ण ज्ञाता. प्रभोची हो कृपा होता करी रंकाचा हो राव. गोप मनी विचार हो मातहीन प्रगटावी हो. आपले कार्य साधावे हो. गेला स्वामी पाशी त्वरे केले साष्टांग मन. प्रेमी केले हो पूजन करिता झाला स्तवन. बद्ध पाणी उभा पुढे म्हणे स्वामी पावन केले. सर्व तापाते हरिले अज्ञानतम निरसले. दर्शन देऊनी योगिया अनंत जन्माचे माझे पुण्य म्हणून पाहिले चरण. अभाग्याते देवे करून जेवी कल्पद्रुम जोडे. स्वामी दर्शनाचा महिमा ज्ञान झाला हो आगमा. स्थविता झाला पूर्ण कामा. प्राज्ञ झाला कृपे करून. शूद्र बाळ जातीहीन त्याते झाले पूर्ण ज्ञान. झाले वैराग्य संपन्न स्वामी कृपे करुनी. गोपवदे स्वामी राया दीनबंधू गुरुराया. तुझे दर्शन गुरुराया माया पाश तुटला. स्वामी तुमचा अवतार करावा जगत उद्धार. तुमचा ब्रह्मांडा आधार असे प्रभू राया श्रेष्ठा. गोप मी हो हीन जाती काय स्तवू तुम्हा प्रती. थोर थोर प्राज्ञाप्रती तुझे पद ते दुर्लभ. पुन्हा पुन्हा लोटांगण घाली सद्गत होऊन. नेत्रोदके हो करून केला पाया अभिषेके. पाहुन गोपाळाची भक्ती प्रसन्न झाले कृपामूर्ती. माग वसा तुझ प्रती प्रसन्न झालो आता. स्वामी उदले गोपाते माग इच्छित वराते. तुझे स्तवन आम्हा ते अतिप्रिय वाटत असे. गोप वदले प्रभू प्रती नको धन ही संपत्ती. राजवैभव गुरुमूर्ती नका देऊ मजला. पुत्र कलत्र नको देवा सर्व दिसे हा हो गोवा. प्रभुराया पायी ठेवा अक्षयी मज दिनाते. पायी सुख दिसे फार मजला कळला हा विचार. वरकड माया विकार हा हो दिसे नाशिवंत. याच मध्ये गुंतलो पायाप्रती अंतरलो. फाळ यमापुरा गेलो नाना योनिती भ्रमती. द्रव्य मध्ये होती मस्त जेवी माजगे ते बस्त. मध्ये करुणी भुंजत राहता ती रात्रंदिन. माझे माझे हो करिता ब्रह्मे ब्रह्म वाढे ताता. तुझे पाय रे अवधूता कैसे प्राप्त त्या नरा. राजद्रव्याचा हारे घाला द्या हा मज प्रति कळला. स्त्रीपुत्रात जो गुंतला पाय त्याते अंतरले. विद्या मागावी तुझला तेथे गर्वाचा हो घाला. गर्वे विद्वान नागवला पाय त्याते अंतरले. सर्व उपाधी लक्षण सर्व दुःखासी कारण. योगी म्हणून ते प्राज्ञ पाय ध्याती निरंतर. शुकसन कसनंदन ब्रह्मवते तपोधन. तेही स्वरूपी रमून राहिले ते निवांत हो. सहस्त्र 88 ते ऋषी तेही स्तविती सद्गुरुषी. गुरुपत निर्जरासी वंदे आहे सर्वोत्तमा. गोपवदे स्वामी राया दूर करून या माया. पायी ठेवा गुरुराया हाचे द्यावा वर देवा. सुवर्ण आणि तो पाषाण दिसती मजला समान. निर्विषय अंतकरण केले तुम्ही गुरुराया. केले दर्शन कल्याण ऐसे तुमचे महिमान. गोपाचे भाषण परिसून प्रभो राव तोषले. गोप बाल अलंगिनला प्रभो राव आनंदला. श्रीहस्त ठेविला केले भाषण स्वामींनी. आपले स्वस्थळा जाई रे तुझपासी मी आहे रे. निर्भय आता तू राही रे जाये वसा ग्रहाप्रती. गोप गेला स्वग्रहासी झाला संतुष्ट मानसी. लक्ष त्याचे स्वामीपासी वर्ते व्यवहारी साक्षीभूत. नित्य नेम त्याने धरला नित्य यावे दर्शनाला. काही काळ गुजरला विघ्न आले एके दिनी. ग्रहधंदा करून रात्र समय जाणून घ्यावे स्वामीचे दर्शन. गोप चालला वनाते रात्र झाली 2 प्रहर. वनी फिरती श्वापदे फार. गोप चालला निर्घोर वाचे बोले शिव शिव शब्द. मार्गी होता पंचानन तेने गोपाते पाहून. नेला क्रोधे ओढून भक्षिला गोपकुमार. भूत भविष्य जाणता प्रभो स्वामी पूर्ण ज्ञाता. त्याते कळली ही वार्ता भक्ता विघ्न झाले थोर. सकळ ब्रह्माटीत वार्ता सिद्धराव तो जाणता. पूर्ण ज्ञानी सृष्टी करता तपे करुनी तो दुजी. भक्तीचे त्याते व्यसन गेले त्वरेने धावून. अस्ति गोवळाच्या घेऊन काय करी ते झाले प्रभो. भस्म टाकीला त्यावरी उठविला झडकरी. गोप स्वामीचे पाय धरी म्हणे धन्य तुझी लीला. व्याघ्रे मजला भक्षिले स्वामी तुम्ही उठविले. पाय आपले दाविले काय उतराई होऊ मी. पुत्रास्तव जेवी जननी धावे त्वरे रे करुणी. पाडसास्तवती हरिणी धावे त्वरे रे करुनिया. वसास्तवती धेनुरे धावे अति तातडी रे. तेवी तू प्रभो नाथ रे ध्वनिलसी त्वरित. गोपाचे त्या हो भाषण अतिप्रिय हो मानून. संतोषले भगवान गोपधरी हृदयी धरला. स्वामी वत्ती गोपाते वत्साश्रम झाले तुते. तुझे भजन आम्हा ते प्रिय असे भक्तराया. मुखी भजन करावे आपल्या ग्रही त्या असावे. आजपासून न यावे तुझपासी मी आहे रे. गोप गेला तो मार्गस्थ गेला तो आपल्या ग्रहाते. स्वामी आले आश्रमात प्रभो बैसले हो ध्यानी. गोदेच्या दक्षिण प्रांती धाराशिव नामे वस्ती.
तेथे व्यवसायी वर्तती सौख्य जना होते फार दिव्य नगर ते सुंदर तेथे लोका सुख फार मोठमोठे सावकार खोट्या दिशेत स्थायी व्यवसायी सावकार तेथे असता निर्घोर राजपीडा त्याहावर झाली दैवे करुणी राये प्रजा नागवल्या दुःख झाले प्रजेला अति त्रास हो मानिला प्रजेने त्या राज्याचा सकळ व्यवसायी मिळाले मोठे मोठे प्राज्ञ भले म्हणती ग्राम हे टाकिले पाहिजे सर्वत्रातेही मानले प्रजा लोक हो निघाले ग्रामराया ते टाकिले पुरुषार्थी ते म्हणून टाकून या त्या देशाशी अति निघाले त्वरेसे वेगी आले गंगेपाशी केले स्नान हो सर्वांनी केले गंगेचे पूजन आणि केले संतर्पण दिले इच्छित भोजन विप्र संतुष्ट हो केले सर्वाभूते दिदले अन्य पात्र पाहून केले दान गंगा तीर ते सेवून त्रय दिन हो राहिले धाराशिवीचा नृपती हो आला प्रजेपाशी तो हो म्हणे तुम्ही न जावे हो द्रव्य परतुनी देतो फार त्यांनी विनविले प्रजेप्रती हो वदले नाही प्रजेने मानिले राव गेला परितुनी कोट्यावधीची संपत्ती टाकीती हो धान्याप्रती पहा केवढे पुरुषार्थी नाही गेले परुतनी पूर्व पुण्य हो करून सर्व होते ते संपन्न पूर्व भाग्य हो वाचून प्राप्त नो हे काही एक पूर्व भाग्य संपन्नता पूर्व भाग्य स्त्रीपतिवर्ता पूर्व भाग्य पुत्रज्ञाता मिळे प्राज्ञा हो लागुनी पूर्व भाग्य विद्यागुण पूर्व भाग्य राजधन पूर्व भाग्य वाचून काही एक प्राप्त नोहे पूर्व भाग्य होय कीर्ती पूर्व भाग्य नाना युक्ती पूर्व भाग्य प्राण्याप्रती ब्रह्म प्राप्ती होत असे पूर्व भाग्य हो करून होत असे प्राज्ञ तो सधन गंगा तीर ओलांडून आले व्यवसायी तेव्हा मार्गक्रमित चालले मलकापूर पांगऱ्यास आले तेथे सर्वही राहिले स्थान आवडले त्या आक्षेप त्याचा होता कोल 1700 वर्षाचा मिळेल त्या स्थानी आमचा वास ऐसी प्रतिज्ञा हो तेथील अधिकारी यांनी कोल दिला त्या लागुनी म्हणून ते स्थानी राहिले ते व्यवसायी इकडे खेटक अरण्य स्वामी असता निवांत स्थानी गोप दर्शना लागुनी येत असे नित्य कोणी एके दिनी हो गोप चालला वेगी हो त्याचे मागे मागे ते हो गोप आले पहावया आले स्वामी आश्रमासी त्यांनी पाहिला तापसी सर्व लागले पायासी म्हणती कृतार्थ झालो धन्य धन्य आजचा दिन पाहिले तुमचे चरण योग्य हो पावन झालो जी झालो कृपावंता केले स्वामींनी भाषण स्वस्त असावे आपण तुम्हा न पडेल न्यून सांग का करारे प्रपंच करून या प्रदक्षिणा गेले गोप आपल्या स्थाना सिद्धराव योगी राणा ध्यानस्थ हो राहिला मात प्रगट हो झाली योगी आहे हे स्थळी यात्रा ते हो मिळाली प्रभू प्रति पहावया खेटकपुरीचा नृपती केला प्रभो भेटी प्रति सेना घेऊन या सांगाती गेले हे गेला लागवेगी रे देश लेखक ते देसाई सकळ होऊनी एके ठाई प्रजाजन सर्वही आले स्वामी दर्शनाते केले स्वामींनी नमन मूर्ती द्वैदिप्य पाहून झाले ते तटस्थ जन म्हणती अपूर्व ही मूर्ती जेवी सूर्य उगवला तैसा स्वामी तो पाहिला नाना अलंकार त्याला जुनाट तो योगेश्वर रविवत कांती ज्येष्ठा शोभल्या त्या हो सुभटा रुद्राक्षाच्या दिव्यकंठा प्रभो कंठी विराजला कर्णी कुंडल तेजाळ चंद्रप्रभाती निर्मळ नेत्र रक्त ते विशाळ आकर्णपर्यंत शोभती आजान बाहू त्या शोभती सर्व अंगी हो विभूती रत्नामय मिरविती माळा प्रभोची कंठी चिन्मय पादुका हो चरणी शोभती त्या हो पती वसने नेसला हो विद्युत प्राय कांती त्याची वस्त्र काशाय दिसे ते शोभले सर्वात माते त्रिपुंडू मस्तकी त्या ते उपमा कशाची हो द्यावी महावस्त्र सिद्धराया शोभले त्या प्रभुराया विसंगा त्या स्वामीराया पाहिले हो सर्वांनी केले सर्वांनी नमन राव खाली लोटांगण करिता झाला हो स्तवन बद्ध पाणी पुढे उभा म्हणे स्वामी तपोधना शिवयोगिया सर्वज्ञा सकळ ब्रह्मांडाचा राणा आम्हा दिसतोसी देवा तुझे दर्शने करून झालो आम्ही रे पावन साधू तुम्ही हो कल्याण करिता त्रैलोक्याचे स्वर्गीचे हो निर्जर त्या तुमचा हो आधार तुम्ही स्तंभ आहा योगेश्वर ब्रह्मांडाचे हो स्वामिया पूर्व भाग्य हो करून झाले आज दर्शन तुझे दर्शन करून सकळ वेता निरसिली केले सर्वांनी स्तवन झाले हो हर्षयुक्त मन प्रभो स्वामी ते निपुण सकळ कर्माचा जाणता शिवयोगी प्रसन्न वदन केले सर्वाते भाषण तोषविला मज कारण तुम्ही भक्त सुज्ञ आहा स्वस्त असावे मानसी भवन बाधावे तुम्हासी आता जावे स्वस्थानासी ऐसे वदले स्वामी हो केले सर्वांनी भाषण फलसिद्धा हो कारण तुम्ही मठ हो बांधून ग्रामा माझी हो असावे
स्वामी चालले आपण मठ करावा निर्माण, आता अरण्यसे येऊन न राहावे सर्वज्ञ, परिसावी विज्ञापना दीनबंधू कृपा धना, आम्हा हेची द्यावे दाना, वास ग्रामात करावा तुम्हा ग्राम आणि वन, प्रभो आहे हो समान, तुम्ही स्वमाये करून क्षणे हे ब्रह्मांड निर्माल, भक्त कार्यास्तव सगुण धरिला देह हो आपण, व्हावे विश्वाचे कल्याण यास्तव ब्रह्मन करिता, तुम्ही उपाधी रहित आहा स्वामी हो निवांत, अक्षय तुम्ही ध्यानस्थ आहा सिद्धराया देवा, सर्व करुणी अकर्ता भोग भोगुनी अभोक्ता, समाधी अक्षयिता तुम्हा प्रति शोभत असे, तुझी समाधी भंगेना मनोवर्ती रे ढळेना, तुझे भक्ता आतळेना माया अविद्या ही देवा, ग्रामस्थाचे हो भाषण अतिप्रिय हो मानून, संतोषणी हो आपण झाले भाषण करीते, फार काळ अतिक्रमला आम्ही येथे वास केला, स्थान प्रिय हे आम्हाला स्थान निवांत म्हणून, ग्रामा माझी आम्हा प्रति न्यावे हे तुमचे चित्ती, आता तुमचे भक्ती स्तव म्या युक्ती निर्मिली, युक्ती म्हणाल कोणती श्रुत करीतो तुम्हा प्रति, तुमची ही खेटक वस्ती अति विस्तीर्ण होईल, माझे आश्रमापर्यंत ग्राम येईल भरत, तुम्ही राहा स्वचित्त कीर्ती होईल ग्रामाची, स्वामी भाषण परिसून अति अल्लाद पाहून, घातले हो लोटांगण सर्वत्रांनी तेजसमयी, केले प्रेमेश त्यांनी स्तवन, म्हणती कल्पवृक्ष आपण, प्राप्त झाला देवे करून आम्हा अभागाते देवा, धन्य धन्य आजचा दिन दैवे भेटले निधान, आता काय आम्हा उने झाला प्रसाद तुमचा, हर्षयुक्त तपोधन करिता झाला हो भाषण, तुम्हाला पडे न्यून जावे आपल्या स्थानासी, भावे प्रदक्षिणा करून राव प्रजाती घेऊन गेले ग्रामात आपण, राव आपुल्या स्थळासी, वार्ता गेली दूर दूर, खेटकपणी योगेश्वर प्रगट झाला, योगेश्वर आहे जुनाट वयो वृद्ध, मलकापूर पांगऱ्याप्रती श्रुत झाली प्रभू कीर्ती, धाराशिवकर होती व्यवसायी त्या ग्रामी, त्यांनी ऐकली मात गेले धावणी त्वरित, स्वामी होते ते ध्यानस्थ स्थान त्यांनी पाहिले, केले सर्वांनी नमन आणि करीत ते झाले स्तवन, प्रभो स्वरूप पाहून म्हणती आहा हो देवा, ऐसे स्वरूप आम्ही हो नाही पाहिले कधी हो, धन्य प्रभो स्वामी हा हो, धन्य धन्य याची कीर्ती, दद्य पाणी विनविती पावन झालो कृपामूर्ती, होतो भाग्य पापमती परी काय पूर्व पुण्य, म्हणून हे नेत्रे करून पाहिले आम्ही चरण, स्वामी ठेवावे आपण चरणापाशी निरंतर, आम्ही भ्रमतो दातारा झाली दैना ईश्वरा, आता कृपेच्या सागरा समाधान तुझी करता, मन झालेसे भ्रमित पडलो चिंता वनव्यात, म्हणून या क्लेश प्राप्त होती आम्हा अधमाते, दुःख रूप हे असून सुख मानितो अज्ञान, काम व्यसन दारुण लागलेसे गुरुदेवा, स्त्रीपुत्र आप्त कलत्र हेची मानिले स्वमित्र, धुरे भरले हे नेत्र स्वहिता ते भुललो हो, ज्या कार्याप्रती आलो ते तो कार्य विसरलो, माया करून बद्ध झालो विघ्न दुर्धर हे झाले, षड्रूपे हे क्रूर महादुष्ट अनिवार, यांनी भ्रमविले फार आम्ही भ्रमलो या मार्गे, नाना परी हे खोटे कर्म करूनही चुकलो निजवर्म, अधार्मिक आम्हा धर्म काही एक आवडेना, आहो रात्र आहो दिन करीतो प्रपंच चिंतन, म्हणून पूर्व अधिष्ठान सापडेना गुरुदेवा, अंगी भरला मोठा ताठा मन धावे दाही वाटा, झालो उन्मत्र श्रेष्ठा फल सिद्धा योगी राया, काही विचार सुचेना मत अंगीचा जाईना, क्लेशकारक हे जाना असुनी हे सुख दिसे, स्वामी आमुची विज्ञापना परिसावी कृपा घना, चरणापाशी आम्हा दिना ठेवा आता स्वामी राया, सर्वत्रांनी हो स्तविले प्रभो राव संतोषले, हर्षयुक्त हो बोलले व्यावसायिका ते स्वामी, तुम्ही व्यवसायी असून करिता ज्ञानाचे कथन, धन्य धन्य तुमचे जीने सुज्ञ आहारे बाबा तुम्ही, इच्छा तुमची आय हो आम्हापाशी बैसावे हो, आम्हा प्रति मानले हो येथे रहिवास करावा, खेटकपुरीचा नृप्रती आला भेटी त्वरित गती, त्यात ते स्वामी कृपामूर्ती झाले भाषण करीत तो, अरे हे प्रज्ञाजन सुज्ञ आहे तरी प्राज्ञ, यहा द्यावे थे स्थान करी पालन यहाचे, अधिकारी या कारणे स्वामींनी केले भाषण, तुम्ही करावे रक्षण यहाचे यथाज्ञाय, कोल 1700 वर्षाचा घ्यावा नेम रे यहांचा, देवनी सांभाळ यहांचा करावे रे माझे आज्ञे, सर्वत्राही ते मानले सकळ तेही आनंदले, अति हर्ष ते पावले केले नमन सर्वांनी, वदले सर्व ग्रामवासी पाळता तुरे सर्वांसी, भयापासून आम्हासी तुझी देवा सोडविता, नंतर व्यवसायिका ते झाले स्वामी ते बोलते, आता भय रे तुम्हा ते नसे स्वस्त वास करा,
करा सुखी रे व्यवहार, करा नामाचा उच्चार, आता यावे रे सत्वर सह कुटुंब तुम्ही, सर्वत्राणी नमून केले स्वस्थळाकारण, सकळ परिवारा घेऊन आले स्वामी पायापाशी, ग्राम वसविले थोर मोठमोठे मंदिर, दिव्य शोभले नगर स्वामी कृपे हो करुणी, सकळ राहिले व्यापारी वर्तताती सहपरिवारी, दिव्य वस्त्र अलंकारी शोभताती नर नारी, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रजन नांदताती आनंदे करून, तेथे दुःखाची कारण नसे त्या ग्रामा माझी, स्वप्ना माझी ही विपत्ती न बाधे हो कोणाप्रती, स्वामी कृपे सर्वाप्रती फार सौख्य हो झाले, सकळ नीतीने वर्तते वेदाज्ञा ते पाळते, द्वेष मत्सर त्या प्रती स्वामी माझा ही रुचेना, खेट ग्राम ते पट्टण स्थान शोभले दारुण, मर्यादेने सर्वजण वर्तताते सुखरूप, पतिव्रता त्या हो स्त्रिया अति नम्र स्वामी पाया, सावध आपुल्या कार्या सकळ ही प्राज्ञजन, स्वामी कृपे हो करून सर्वा झाले समाधान, सदा संतुष्ट ते जन लक्ष प्रभो पाशी सदा, सिद्धलिंग शिष्य तो हो होता उज्जनिया माझी हो, गुरु पाळते पहावे हो करिता झाला भ्रमण, वाराणसी प्रति गेला बद्रिकाश्रम पाहिला, सकळ तीर्थे करुणी आला ओंकार त्या ममलेश्वरी, श्रम फार ते पाहून करिता झाला अनुष्ठान, म्हणे स्वामीचे चरण केव्हा पाहिन मी दीन, म्हणे प्रभो राया आता दर्शन वेगी द्यावेत आता, प्रभो स्वामी पूर्णज्ञाता त्या जाणविली मात, स्वप्नी जाऊन स्वामींनी सांगितले त्याच्या करणी, मी आहे खेटक स्थानी येई वत्सा त्वरे युक्त, धावून आला त्वरे हो स्वामी पाय धरिले हो, म्हणे स्वामी राया का हो त्याजिले आम्हा दिना, नेत्रोदके हो करून केले प्रभूचे पूजन, केले प्रेमे हो स्तवन, राहिला तो स्वामी पाशी, स्वामी शिष्य तो प्रवीण होता योगात निपुण, स्वामी पायाले सेविन राहिला तो स्वामीपाशी, स्वामी ध्यानस्थ बैसले ध्यान त्यांनी विसर्जिले, म्हणती जगे त्रासविले लोक क्षणा झाली फार, जग येताती धावून त्रासवती दारुण, आता गुप्तची राहणे लागेल आम्हा प्रती, पलस छायेत आपण होतो अरण्य सेवून, शिष्य वत्सा बोलावून कथिते झाले ज्ञान योग, सिद्धलिंगा वत्सा तू रे येथे तू वास करी रे, मठ स्थापुनी राही रे माझे आज्ञे करून या, आम्ही गुप्त होतो आता खेदन मानी रे चित्ता, झालासे तू पूर्ण ज्ञाता तुझ पासी मी आहे रे, ज्ञान कथिले स्वामींनी शिष्य वत्सा हो लागुनी, सकळ कळा हो दावुनी केले समाधान त्याचे, गुरु शिष्याचा संवाद फार झाले हो आनंद, डुलती हो ब्रह्मानंदे स्वामी आणि शिष्यराव, बहुतापरी समाधान शिष्य रायते करून, नंतर स्वमाये करून काय केले प्रभो राय, निरामय गुप्त स्थान हिममय हो निर्माण, अति तेजाळ विस्तीर्ण करिता झाला इच्छा मात्रे, स्वर्ग लोकातुल्य स्थान रत्नमय प्रभा पूर्ण, शोभे जेवी इंद्रभुवन, योगी राये त्या केले हो मणिमय त्या आसनी, स्वामी बैसले जाऊनी ध्यानस्थ तो मोक्षदानी, बैसता झाला निवांत, सिद्धलिंग शिष्य प्रवीण, स्वामी आज्ञा त्याप्रमाण, केले मठाचे स्थापन, मठा माझी तो राहिला, सर्वा प्रतिश्रुत झाले, स्वामी विवरी गुप्त झाले, सिद्धलिंगा ते भेटले सकळी ग्रामस्थ ते, राव आला त्वरणे परिसुनी वर्तमान, मिळाले ते यात्राजन, केला जय जयकार त्यांनी, सिद्धलिंगा ते नेऊन गेले सकळी जण, सिद्धरायाचे स्मरण अहोरात्रंदिन करीताती, स्वामी सिद्धलिंग यांनी स्वामी समाधी बांधून, पादुका सानिध्य ठेवून त्रिकाल पूजा आरंभिले, ध्यान धारणा समाधी करून पूजा विधी साधी, तोही होता तपोनिधी, स्वामी प्रसाद लादला, ग्रामस्थ ते हो प्रवीण, भक्ती माझी त्रे निपुम, स्वामी दर्शना वाचून अन्य ते न स्वीकारती, सकळही ग्रामस्थ ते नित्य येते दर्शनाते, नामस्मरण एकचित्ते करिता ती भाविको, सकळही ते संपन्न स्वामी कृपे हो करून, काही कुणाप्रती न्यून पडे ना हो ग्रामा माझी, धन्य धन्य तो पलसिद्ध सर्वा केला हो आनंद, गोपशूद्र त्या ते पद आपुले दिले हो स्वामींनी, धेनू प्रति दिदली मुक्ती, आघात स्वामींची त्या कीर्ती, काय वर्णू मंदमती बुद्धी माझी हो मलिन, जातीहीन पतित दीन फार केले हो पावन, ज्ञान जगी प्रगटून स्वतः सिद्ध तो निवांत, प्रभा स्वामींचा विस्तार, शिष्य मोठमोठे शूर, तपाचे ते गिरीवर चालिला हो संप्रदाय, स्वामी सिद्धाचे आख्यान जेणे होत असे कल्याण, परिसरा भाविक जन विपत्ती त्या बांधेना हो, या ग्रंथाचा निर्मिता सिद्धराव पूर्णज्ञाता, लक्ष्मणा मुखे करता झाला त्याच्या तोची स्वामी, समंत दिले स्वामींनी ग्रंथ करविला त्यांनी, फलसिद्ध मोक्षदानी भक्त कार्या धावत असे, ग्रंथ प्रेमी जे वाचती त्यान बाधे
विपत्ती इच्छित मनोरथ पूर्ण होती, ऐसे महिमान ग्रंथाचे श्रोत्याविनवी लक्ष्मण माझी वाचा अतिमलिन, परी हे सिद्धाचे आख्यान अमृतातुल्य आहे रे. खेटकपूर स्थान स्वामी सिद्धाचे ते आसन, मटा माझी हा निर्माण ग्रंथ स्वामी कृपेचा आला. स्थान ते अतिपवित्र पुण्यस्थान पुण्यक्षेत्र, स्वामी सिद्ध तो सत्पात्र फल सिद्ध योगी राव. स्वामीपाशी अनुष्ठान करिता होत असे कल्याण, अद्यापि एखादा प्राज्ञजन मठा माझी वस्त हो. शके 1767 विश्वास सुनाम संवत्सरास, आश्विन शुद्ध त्रयोदशीस ग्रंथ समाप्त झाला. श्रोते तुम्ही विचक्षण, सकळ जनते सर्वज्ञ, लक्ष्मणा सर्व शरण, कृपा करावी सर्वांनी. वेदशास्त्राते जाणून तुम्ही आहात ते निपुम, तुम्हा महाराष्ट्र भाषण केवी रुचेल हे माझे. परी हा स्वामी आज्ञेवरून ग्रंथ झालासे निर्माण, यास्तव स्वीकारावा आपण साधू संत श्रोते जन हो. इति श्री सिद्धेश्वर महात्म्य वर्णम नाम सप्तम अध्याय संपूर्णमस्तु. झालेली सेवा सिद्धाच्या चरणी समर्पित. ओम नमो फलसिद्धाय. धन्यवाद मंडळी.